नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण या ग्रंथाचं पारायण कसं करावं? तर श्री शिवलीलामृत हे ग्रंथ रूपात साक्षात महादेवाचं तेज आहे. महानुभाव पंथाचे एक महान संत आणि कवी परमेश्वर भट यांनी इसवी सन 1691 मध्ये हा ग्रंथ रचला. यामध्ये भगवान शिवाच्या जीवनातील लीलांचे वर्णन आहे. प्रत्येक अध्यायात भगवान शंकरांच्या विविध लीलांचे, भक्तांवर केलेल्या कृपेचे, राक्षस वधाचे, साधू संतांच्या मार्गदर्शनाचे आणि कल्याणकारी कृतीचे वर्णन आहे. शिवलीलामृत वाचल्याने भक्ताच्या जीवनात शिव साक्षात्कार, आंतरिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती होते. श्रावण महिना, महाशिवरात्र, श्रावण सोमवारी किंवा कोणत्याही शुभ काळात शिवलीलामृताचे पारायण केल्यास विशेष फळ मिळते. श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करून आपली मनोवांछित फळ प्राप्त करून घेण्यासाठी शिवशंकराची एक सेवा म्हणजे शिवलीलामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण करणे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृताचे पारायण कशा प्रकारे करू शकतो ते बघूया. काही नियम आहेत. स्नान केल्यानंतर एकांतात आसनावर बसून शिवाची पूजा करून पारायण करावे. या पारायण काळामध्ये मद्य मांस करू नये आणि सात्विक आहार असावा. फळे, दूध हे सात्विक आहार घ्यावा. पारायण चालू असताना दिवा समय ही तेवत असावी. ब्रह्मचर्याचे पालन करावे. आणि पारायण करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे. तर कोणत्याही दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन संध्याकाळी 11 बेलाची पाने आपण पिंडीवर व्हायची आणि शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन प्रार्थना करायची की मी शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद, आपली जी काही मनोकामना असेल ती बोलायची. ती प्राप्त करण्यासाठी मी शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. किती पारायण करणार आहात ते तुम्ही भगवान शंकरांना बोलायचं. तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करायची. तर पारायण करणार आहे त्याआधी सर्वप्रथम देवासमोर आपल्याला बसून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. त्यासाठी आपण हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन संकल्प करायचा. तर ओम श्री परमेश्वराय नमः. मी म्हणजे आपलं स्वतःचं नाव बोलायचं. माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, भक्ती वृद्धीसाठी, शिवकृपेची प्राप्तीसाठी मी शिवलीलामृत पारायणाचा संकल्प करते असं म्हणून पाणी आपण तांब्यात सोडायचं. आणि नंतर आता आपल्याला शिवपूजन करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत आपण शिवपिंडीवर जल अभिषेक करावा, पंचामृत अभिषेक करावा आणि जल अभिषेक करावा. आणि नंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलाचे पत्र, फुलं, चंदन अर्पण करावं. शक्य झाल्यास तुम्हाला रुद्र अभिषेक केल्यास अतिउत्तम. आणि नंतर अभिषेक झाल्यावर देवाला धूप दीप दाखवायचं. आता पारायण वाचन सुरू करायचं आहे. कसं करावं? तर 1 दिवसाचं पारायण 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 14 दिवस अशा कालावधीमध्ये आपण पारायण करता येतं. एकदा पारायण सुरू केल्यावर ते पारायण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. तर पारायणाची सुरुवात श्री गणेशाय नमः आणि श्री गुरुचरण कमळाभ्या नमः अशी सुरुवात करावी. आणि नंतर प्रत्येक अध्यायानंतर हर हर महादेव, ओम नमः शिवाय म्हणत असं म्हणावं. आता शिवलीलामृत पोथीची पूजा करायची पारायण करताना, पारायण करण्याच्या आधी. आणि नंतर ती पोथी आपण पाटावर ठेवूनच वाचन करायचं आहे. 1 दिवसाचं पण पारायण करता येतं. तर आपल्याला श्रावण सोमवारी हे 1 ते 14 अध्याय आहेत या पोथीत. तर त्या संपूर्ण पोथीचं वाचन करायचं म्हणजे पूर्ण एक पारायण होईल. आणि मग नंतर आपण पूर्ण पारायण वाचून झाल्यावर नैवेद्य दाखवून भगवान शंकरांची आरती करायची. त्याच प्रकारे आपण 7 दिवसामध्ये 7 पारायण करू शकतो. काही भक्त या ग्रंथाचं रोज 1 ते 14 अध्याय वाचतात. 15वा अध्याय वाचला नाही तरी चालतो. 1 ते 14 अध्याय वाचून एक पाठ पूर्ण करतात. असं आपण 7 दिवस या पोथीचे पारायण करू शकतो. आणि 7 दिवसाचे पारायण करायचं असेल तर कोणाला पूर्ण एकाच बैठकीत एक पारायण पूर्ण शक्य नसेल तर 7 दिवसाचंही पारायण करू शकतो. तर सोमवार पासून सुरुवात केल्यावर पहिल्या दिवशी 1 ते 2 अध्याय, सोमवारी, मंगळवारी 3रा 4था अध्याय, बुधवारी 5वा 6वा अध्याय, गुरुवारी 7वा आणि 8वा अध्याय, शुक्रवारी 9वा आणि 10वा अध्याय आणि शनिवारी 11वा 12वा अध्याय, रविवारी 13वा आणि 14वा अध्याय असा हा अध्याय वाचायचे. ह्या पोथीमध्ये 15वा अध्याय आहे पण तो वाचला नाही तरी चालेल. आणि नंतर मग हे पूर्ण 14 अध्याय वाचून झाल्यावर भगवान शंकरांना रात्री नैवेद्य दाखवायचा. पारायणाचं हेच उद्यापन आहे असं समजायचं. 15व्या अध्यायामध्ये 42 ओव्या आहेत. तर ते पूर्ण पारायण शक्य नसेल तर 15वा अध्यायात 42 ओव्यांचं वाचलं
या वाचल्या तरी चालतं, नित्य पठण केलं तरी चालतं. ज्यांना वेळ अभावी व इतर काही कारणांमुळे ग्रंथ पठण करता येत नाही त्यांच्यासाठी या ओव्या कामी येतात. रोज सकाळी स्नान करून ह्या 42 ओव्या 15वा अध्याय वाचावा. फलश्रुती काय, तर सर्व ग्रंथाचे पठण केल्याचे पुण्य मिळते. पण शक्यतो ज्यांना वेळ आहे त्यांनी संपूर्ण 1 ते 14 अध्यायच वाचावे. पारायणाची फलश्रुती काय, तर सर्व इष्ट कामना पूर्ण होऊन गंडांतर, रोग, मृत्यू, पाप, ऋण, दारिद्र्य, संकट, कोडासारखे असाध्य रोग, बंधन इत्यादी टळतात. आयुष्यामध्ये आपल्याला धन, संपत्ती, संतती प्राप्त होते, संपत्तीत वाढ होते, तुष्टी पुष्टी मिळते. असं या पारायणाचं वैशिष्ट्य आहे. आता वाचनाचे काही नियम आहेत. आपण पारायण आपल्या राहत्या घरी, देवघरात, जिथे आपले देव आहे, देवघर आहे, तिथे आपण देवासमोर तोंड करून हे पारायण करायला बसावं. एकूण या पोथीमध्ये 15 अध्याय आहेत, पण पहिले 14 अध्याय हेच खरे शिवलीलामृत म्हणून दर दिवशी 2 याप्रमाणे आपण वाचू शकतो. विशिष्ट हेतू मनात धरून पारायण करायचं असेल तर ते 7 दिवसांचं सप्ताह पारायणच करावे. वाचन करताना धूत वस्त्र नेसून करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून पारायण करावं. वाचन हळू आवाजात करावे. मनातल्या मनात वाचू नये. वाचन पूर्ण होईपर्यंत मध्ये मध्ये कोणाशी बोलू नये. मध्ये मध्ये वारंवार उठू नये. पारायण चालू असताना देवापुढे दिवा तेवत असावा. पारायण काळात शक्यतो सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण हे वर्ज्य असावं. वाचन सकाळी 12 वाजेच्या आतच करावे आणि समाप्तीच्या दिवशी नैवेद्य करावा. शक्यतो पुरणपोळी, आपला जो वरण भात भाजी पोळी आहे हा नैवेद्य दाखवायचा. साधकाची दृढ श्रद्धा, अनन्य भक्ती हीच खरी महत्वाची आहे. पारायणानंतर एक नवी पोथी कोणी शिवभक्ताला भेट म्हणून द्यावी. पारायण सांगता कशी करावी, तर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व पैसे ठेवावे. मंदिरातील पुजारी असतात त्यांना 21 रुपये दक्षिणा देऊन त्यांना पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे. आता हे पूर्ण वाचन झाल्यावर, पारायण पूर्ण झाल्यावर रोज 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर पारायण म्हणजे काय? पारायण म्हणजे कोणत्याही पवित्र ग्रंथाचे सातत्यपूर्ण श्रद्धेने आणि नियमबद्ध वाचन करणे. पारायण करणे म्हणजे फक्त ग्रंथ वाचणे नव्हे, तर त्या ग्रंथातील विचार आपण आत्मसात करणे. पारायण पूर्ण केल्यावर 1 दिवस हे पारायण पूर्ण झाल्यावर शिव महाआरती करावी. रुद्र अभिषेक किंवा शिव नामावली बोलावी. नैवेद्य अर्पण करावा. केळी, साखर, दूध, खीर असं सात्विक अन्न ते नैवेद्य अर्पण करावं. सामूहिक भोजन किंवा घरच्या मंडळींसोबत हा सर्व प्रसाद वाटून घ्यावा. या काळामध्ये राग, द्वेष, अपशब्द, निंदा टाळावी. पारायण करताना शुद्ध, स्पष्ट व व्रतशील वाचन करावे. दररोज ठराविक वेळेस पारायण करावे. आता हे पारायण करण्याचे फायदे काय आहे, तर शिवकृपा प्राप्त होते. भक्ताच्या जीवनात शांती आणि कल्याण मिळतं. आध्यात्मिक उन्नती, आत्मसाक्षात्काराची वाट खुलते. मानसिक स्थैर्य, चिंता, भीती कमी होते. भक्ती वाढते. शिवनामाची गोडी वाढते. श्रद्धा दृढ होते. घरातील वातावरण शांत होतं. कर्जमुक्ती व आर्थिक अडचणी दूर होतात. रोग, शोक, संकट, ग्रह दोष कमी होतात. मुला मुलींचे विवाह जुळतात. संतान प्राप्ती होते. चांगली नोकरी मिळते. परीक्षेमध्ये यश मिळतं. स्वप्न दोष, भय, ताण तणाव कमी होतं. श्रावण सोमवारी, दर सोमवारी एक पारायण वाचल्यास संपूर्ण आपल्या श्रावण महिन्यात आपल्याला पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात रोज एक पारायण केलं तर भोलेनाथ नक्की प्रसन्न होतात. घरातील प्रत्येक सदस्याने या पारायणामध्ये भाग घ्यावा. एकत्रित वाचन केल्यास अधिक फलदायी. पारायण झाल्यावर त्या दिवसात स्मरण करावे. ओम नमः शिवाय हा सतत जप करत राहावा. कोणी गरीब गरजूंना मदत करावी. नियमित शिवपूजा चालू ठेवावी. गुरु किंवा ज्ञानदानाचे स्मरण करावे. पारायण करताना काही खास मंत्र आहेत, त्या मंत्राचा सतत जप करावा. तर सर्वात प्रभावी पंचाक्षरी मंत्र आहे ओम नमः शिवाय. या मंत्राचा सतत जप करावा. दुसरा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. आयुष्य, आरोग्य, संकट निवारण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा सतत जप करावा. शिवाय नमः हा मंत्र जप करावा. रोज 108 वेळा शिवाय नमः या मंत्राचा जप करावा. शिवलीलामृत पारायण ही एक साधी पण अत्यंत प्रभावशाली साधना आहे. जीवनातील अनेक प्रश्न, अडथळे, दुःख आणि अशांती दूर होते. हे पारायण म्हणजे केवळ वाचन नव्हे, तर ती एक साधना आहे ज्यामध्ये आपलं मन, वाणी आणि आत्मा यांचा संगम होतो. जेवढ्या श्रद्धेने पारायण कराल तेवढ्या लवकर महादेवाची कृपा प्राप्त होते. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा
आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव असं लिहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.